मला इथे मात्र फटका चांगलाय. अजून एक चौकार येतोय. इथे मात्र अजून एक चांगला फटका, रनआउटची संधी आहे. विकेट किपर एंड वरती थ्रो, लाऊड अपील तर झाली. नॉट आउटचा सिग्नल येतोय. कोणत्याही पद्धतीचं रेफरल नाहीये. रेफरल फक्त आणि फक्त पंचांच्या सद विवेक बुद्धीवरती डिपेंड करतं. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. धीम्या गतीचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू आहे. अजून एक सिंगल परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती आहे. इथे मात्र वाईट बॉल आहे. बॉलर्स नेम प्लीज. सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती सिद्धेश वाईटने सुरुवात केली आहे. S9 अंधेरी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत चांगली राहिली आहे. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर सिंगल परिपूर्ण होतीये आणि धावांचा विचार केला धावफलक 14 या आकड्यावरती आहे. 5 चेंडूचा खेळ. इथे मात्र अजून एक ड्राईव्हचा चांगला फटका, सिंगल भेटणार आहे. डिफ्लेक्शन झालं त्याच्यामुळे फक्त सिंगल. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. यूथ क्रिकेट विरुद्ध S9 अंधेरी असा सामना बघतोय. इथे मात्र अजून एक वाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे. डाऊन द लेग साइड. 16 धावा धावफलकावरती आहेत. वाइड +1, एक के साथ एक फ्री. धावांचा विचार केला धावफलक ती 18 या आकड्यावरती आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय आणि रनआउटची सुद्धा संधी आहे. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आले. नानो अर्थातच होते चेंडू खाली, त्याच्यानंतर फेकी सुद्धा चांगली झाली आहे. निखिल बॅक टू द पवेलियन. चांगली फलंदाजी करताना दिसत होते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 to go. नानूचं कौतुक करावं लागणार, कारण फलंदाजाला बाद करण्यासाठी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. बॅकफुट वरती कट केलाय क्षेत्ररक्षक, मिसफील्ड, परंतु ओव्हर द कर्टन. सिंगलने धावफलक 19 या आकड्यावरती आहे. S9 अंधेरी विरुद्ध यूथ क्रिकेट क्लब आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू.
धावंत विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावरती आहे. सोळा मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकांचा खेळ समाप्त करायचा आहे. अजून एक वाईट बॉल आपण पाहतोय आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जर आपण खर्च केला तर कुठेतरी धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे. ऑलरेडी धावफलक 22 या आकड्यावरती आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न होता, बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. अक्षय बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन. बॅकवर्डवरती पंच केलंय, सिंगल तर परिपूर्ण होणार आहे. सनी जिथपर्यंत कलेक्शन करेल 27-27. येणारा 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस यॉर्करचा वापर झालाय, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. 28 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 28 ऑन द टॅली. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू आहे. 22च्या रूपामध्ये ही सुद्धा बाट धाव भेटणार आहे. धावफलक 29 शेवटचा अंतिम चेंडू. इथे मात्र अजून एक चांगला लेग स्पिनचा चेंडू, फक्त दिशा दाखवली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. S9 अंधेरी विरुद्ध युथ क्रिकेट क्लब मधला सुरू होणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचं अंतिम षटक महत्वाचं आहे. जर इथून सुद्धा 10-12 धावा आल्या तर या क्रीडांगणावरती 35-30 टार्गेट एक सेन्सिबल टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल म्हणजे धावफलक 31 या आकड्यावरती आहे. इथे सुद्धा डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. सिद्धू मात्र अर्थातच आपण तिथे पाहिलं, कलेक्शन केलं आणि प्रॉपर एंड वरती फेकी आपण पाहिली आहे. न्यू बॅटर न्यू मॅन प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 35 या आकड्यावरती आहे. 35. तर टोटल आतापर्यंत एका सेन्सिबल मार्क वरती पोहोचणं आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक, येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 3. स्टेप आउट केलं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप, क्लासिकल विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला केलं फरार. धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4. येतोय चौकार, नामदार चषक असा. 39 धावा धावफलकावरती आहेत.
इथे हा सुद्धा फटका चांगला आहे. अजून एक चौकार आणि धावफलक 45 ही आकड्यावरती आहे. 46 टार्गेट असणार आहे. 46 लागते फक्त 1 मिनिटचं इनिंग ब्रेक आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल व्हायचंय. घेऊया शॉर्ट ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नामदार चषक 2025 अर्थातच दिवस क्रमांक 2. विनरची मॅच आहे ना. चला बॅटर्स दाखल व्हा. चला बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटर्स नेम प्लीज. प्रतीक आणि सिद्धू जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती आपण मिस्टर सागरला पाहतोय. 46 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. वाईडने सुरुवात झाली आहे. इथे मात्र अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. चौकार येतोय. धावांचा विचार केला धावफलक 9 आकड्यावरती आहे. आता 22 मध्ये 37 ची गरज आहे. अजून एक चांगला फटका परंतु सिंगल परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती आहे. 21 मध्ये आता 36 ची गरज आहे. हलक्याने खेळून काढलं तिथे सुद्धा. 20 मध्ये आता 36 ची गरज. डायरेक्ट हिट
नॉट आउटचा सिग्नल येतो अंपायरचा. प्रयत्न झाले तिथे यष्टीरक्षकाकडून. धावांचा विचार केला धावफलक 11 या आकड्यावरती. आता 19 मध्ये 35 ची गरज आहे. इथे मात्र दांडी उडवली आहे. दांडी 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 गुल. बॅक टू द पवेलियन जावं लागणार आहे. एस एन अंधेरी विरुद्ध यूथ क्रिकेट क्लब आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आपण विकासला पाहतोय. ऑफड्राईव्हचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत कलेक्शन करेल. एक धाव तिथे परिपूर्ण होतीये. इथे थोडासा चेंडू राईज झाला त्याच्यानंतर सिंगल परिपूर्ण होते. इथे आउटसाइड एज आणि फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. चांगला कमबॅक केलं इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. हलक्या हाताने तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होते. परंतु 46चा पाठलाग करताना इथून गिअर बदलणं आता गरजेचं आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅकफुटवरती पंच केलं तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होईल. आणि एका धाव्याने धावांचा विचार केला धावफलक 15 या आकड्यावरती. 13 मध्ये 31 ची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी समीकरण अर्थातच 12-25 राहील. ड्रायचा फटका चांगला. क्षेत्ररक्षक एक धाव तिथे परिपूर्ण होते. आता समीकरण येणाऱ्या 12 मध्ये 30 ची गरज आहे. 12 मध्ये 30 ची गरज. 15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर बाबूला आपण पाहतोय. 12 मध्ये 30 धावा डिफेंड करायचे आहेत. तर या षटकामध्ये कमीत कमी धावा घेण्याचा प्रयत्न असेल आणि जर एखाद दुसरा ब्रेक थ्रू सुद्धा भेटला तर कुठेतरी S9 अंधेरी पूर्णपणे डॉमिनेट करणार आहे या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती फुलर लेनचा वापर झालाय. आधी न्याहालं की फलंदाज शफल होतोय, स्टेप आउट करतोय. त्यामुळेच फुलर लेनच्या चेंडूचा वापर तिथे झालाय. कट करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला धावफलक 19 या आकड्यावरती आहे. स्टंपिंगच्या माध्यमातून विकेटचं पतन होतंय. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होणार आहे, परंतु धावांचा विचार केला धावफलक 20 या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 5 मध्ये आता 26 ची गरज आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 21 या आकड्यावरती आहेत. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. माहीम पॅकर्स रेडी राहायचं, पण टॉससाठी लगेचच या रिपोर्ट करा. माहीम पॅकर्स हॅरी यायचं टॉससाठी लगेचच. माहीम पॅकर्स वाईट बॉल येतोय. औपचारिकतांसाठी अजूनही शेवटचा चेंडू डिलिव्हर करावा लागणार आहे. माहीम पॅकर्स कॅप्टन टॉससाठी लगेचच या.